मी जर तुम्हाला सांगितलं ना, की आज आपण ही मिठाई फक्त 1 कप पोह्यापासून बनवलेली आहे, तर मंडळी तुमचा विश्वास बसणार नाही. नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 1 कप पोह्यापासून अगदी मार्केटच्या मिठाईसारखी मिठाई आज आपण बनवणार आहोत. विशेष म्हणजे ही मिठाई घरातील साहित्यातली बनणार आहे. आपल्याला बाहेरून असं काहीच आणायचं नाही आणि कधी जर गोड खायची इच्छा झाली तर आपण अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यात ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतो. तर चला मंडळी, व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर आपल्याला या रेसिपीसाठी 1 वाटी म्हणजेच 1 कप पोहे लागणार आहेत. तर तुम्ही इथे मेजरमेंट कशानेही घेऊ शकतात. ग्लासाने, कपाने, वाटीने कशानेही घेतलं तरी चालेल. तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. तर पोहे आपल्याला चांगले स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. यामध्ये कचरा असतो, चाळून घ्या, स्वच्छ याला निवडून घ्या. आणि आता आपण याला कमी गॅसवरती छान असं भाजून घेणार आहोत. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आता आपण पोहे घातलेले आहेत. तर आता अगदी आपल्याला कमी गॅसवरती हे पोहे छान असे भाजून घ्यायचे आहेत. याचा रंग अजिबात आपल्याला बदलू द्यायचा नाहीये किंवा याला लाल असे करायचे नाहीयेत. याचा रंग बदलला गेला नाही पाहिजे. फक्त यातला जो कच्चेपणा असतो ना, तो गेला पाहिजे. फक्त आपल्याला एवढंच याला भाजून घ्यायचं आहे. तर पोहे भाजण्यासाठी जास्त असा वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये पोहे छान असे भाजले जातात. तर आपले पोहे भाजले आहेत की नाही चांगले हे कसं ओळखणार? तर याला थोडंसं तोडून पाहायचं आहे. जर चोळल्यानंतर याचा भुगा जर होत असेल तर समजायचं की आपल्याला या रेसिपीसाठी परफेक्ट असे पोहे आपण भाजलेले आहेत. तर मंडळी हे पहा, आपल्याला एवढेच असे भाजून घ्यायचे आहेत. रंग सुद्धा अजिबात आपला बदललेला नाही पोह्यांचा. तर आता आपण याला साईडला काढून घेऊयात. याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. पोहे जसे थंड होतील तसे आपण याला मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे आणि 4 ते 5 काजू घेतलेले आहेत. तर यामध्ये काजू घालणं ऑप्शनल आहे. असतील तर घाला, नाही घातले तरी सुद्धा चालणार आहे. तर एवढं असं आपल्याला बारीक याला वाटून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर कढईमध्ये आपल्याला 1 वाटी मिल्क पावडर घालायची आहे. तर सगळं मेजरमेंट आपल्याला एकाच कपाने, ग्लासाने किंवा वाटीने घ्यायचं आहे. तर 1 वाटी आपण पोहे घेतले होते, त्यासाठी 1 वाटी मिल्क पावडर इथे घातलेली आहे. तर गॅस इथे बंद आहे आणि मी कढईमध्ये मिल्क पावडर घातलेली आहे आणि त्यामध्येच आपल्याला 2 वाट्या दूध घालायचं आहे. तर इथे मी घट्ट असं दूध घातलेलं आहे, 2 वाट्या. आता आपल्याला हे सुद्धा गॅस बंद असतानाच करायचं आहे आणि यातल्या सर्व गाठी मोडून काढायच्या आहेत. गॅस अजिबात आपल्याला चालू नाही करायचा आहे. बंद गॅसवरतीच याच्या गुठळ्या लगेच मोडल्या जातात. जर तुम्ही गॅस चालू केला तर यातल्या गुठळ्या ह्या जास्त तयार होतात. त्यामुळे आपल्याला हे गॅस बंद असतानाच ह्या नॉर्मल दुधामध्ये मिल्क पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि यातल्या गाठी आपल्याला सर्व मोडून काढायच्या आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे सर्व याच्या गाठी मोडून काढत आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर हे पहा, पूर्ण आपण या दुधातल्या गाठी मोडून काढलेल्या आहेत. जर आपण गॅस पेटवला असता तर त्या गाठी लगेच दुधाच्या तयार होतात. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे. तर साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, गोड किती आवडतं त्यानुसार इथे नक्कीच तुम्ही कमी जास्त करू शकता, तरी सुद्धा चालणार आहे. आता साखर घातल्यानंतर सुद्धा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आहे. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे. दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर आता इथे मी दूध तापायला ठेवलेलं आहे आणि कडेने जी साय जमा होते ना, ती सुद्धा आपल्याला चमच्याच्या साह्याने काढत जायचं आहे आणि याला सतत असं आपल्याला फिरवत राहायचं आहे. जेणेकरून खाली आपलं दूध आणि ही मिल्क पावडर डागल्या जाऊ नये, त्यासाठी आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे. आता याला छान अशी उकळी आलेली आहे. उकळी आले की आपण जे वाटून घेतलेले पोहे होते, आता यामध्ये थोडे थोडे करून घालायचे आहेत. जर तुम्ही एकदम घालणार तर यामध्ये जास्त अशा गुठळ्या तयार होतात. त्यामुळे याला थोडं थोडं घालायचं आहे आणि घातल्यानंतर याला लगेच चमच्याच्या साह्याने आपल्याला लगेच या गाठी सर्व मोडून काढायच्या आहेत. तर हे पहा, थोड्याफार गाठी होतातच, पण
गरम दूध असल्यामुळे लगेच या मोडल्या सुद्धा जातात. आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि यातल्या सर्व गाठी चमच्याच्या साहाय्याने आपल्याला या मोडून काढायच्या आहेत. तर मंडळी, ही मिठाई अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये बनवून तयार होते. अगदी अचानक घरी पाहुणे जरी आले किंवा काही कार्यक्रम जरी असेल ना, तरी तुम्ही अगदी 10 मिनिटात बनवू शकतात. एवढी सोपी आहे आणि टेस्टला म्हणाल ना तर अप्रतिम अशी लागते. कोणाचा विश्वास बसणार नाही की तुम्ही ही मिठाई पोह्यापासून बनवलेली आहे. तर आता यामध्ये मी फक्त 1 चमचा तूप घातलेला आहे, जेणेकरून हे जे मिश्रण आहे ना, तर हे कढईला खाली जास्त चिटकू नये त्यासाठी आणि याची बाइंडिंग चांगली यावी यासाठी मी 1 चमचा तूप घातलेला आहे. आता हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता हे मी एका ताटामध्ये काढून घेत आहे. ताटाला खाली तेल, तूप तुम्ही काहीही लावू शकतात. आपल्याला याच्यावरती हे मिश्रण चांगलं असं सेट करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण छान असं ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली मिठाई चांगली अशी सेट होईल आणि ती आकार सुद्धा धरेल. जर तुम्ही मिश्रण हे थंड होऊ दिलं तर याचा गोळा घट्ट तयार होतो आणि आपण याला चांगल्या पद्धतीने सेट सुद्धा करू शकणार नाही. त्यामुळे हे सर्व काम आपल्याला गरम असतानाच करायचं आहे. आणि तुमच्याकडे जर सिल्वर पेपर असेल तर तुम्ही याला डेकोरेट करू शकतात. नसेल तर काहीच हरकत नाही, तरी सुद्धा चालणार आहे. वरतून मी थोडेसे यावरती काजू, बदाम आणि पिस्ताचे काप घातलेले आहेत. तर ते सुद्धा घालणं ऑप्शनल आहे. घातले तर दिसायला ही मिठाई अजूनच छान दिसते, त्यामुळे नक्की घाला. आणि याला लगेच वरून आपण मार्किंग सुद्धा करून ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. याला मी सर्व मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी याला. आता बाहेर सुद्धा काढलेलं आहे. तर तुम्ही 2 ते 3 तासांनी पाहू शकतात अगदी आपली मिठाई कशी बनून तयार झालेली आहे. अगदी मार्केटसारखी मिठाई बनून तयार झालेली आहे. अगदी कमी वेळेमध्ये, कमी साहित्यात आणि झटपट बनून तयार होते. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा. तर हे पहा, मी तुम्हाला एक मिठाई तोडून सुद्धा दाखवते. आतलं याचं टेक्स्चर कशा पद्धतीचं दिसत आहे. कोणी सुद्धा याला पाहून म्हणणार नाही की तुम्ही ही घरी बनवलेली आहे. एवढी चवीला अप्रतिम अशी लागते. तर मंडळी, तुम्ही ही मिठाई जर एकदा घरी बनवली ना तर बाहेरची मिठाई विसरूनच जाल. एवढी चवीला अप्रतिम अशी लागते आणि भन्नाट लागते. व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मंडळी, तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.